हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आय एम मिस सीमा लांडगे. आणि आजचं जे लेक्चर आपला होणार आहे त्या आजच्या लेक्चरमध्ये आपण आपला जो 11 जून ला पेपर होणार आहे बिझनेस मॅनेजमेंट पेपर सेकंडचा याच्यावरती डिस्कशन करणार आहोत की पेपर कशा पद्धतीचा असणार आहे. आपले 4 युनिट आहेत. 4 युनिटमध्ये कोणत्या युनिटचा तुम्ही जास्त स्टडी करणं गरजेचं आहे किंवा 4ही युनिटमध्ये आपल्याला फर्स्ट युनिट जे आहे ते मोटिवेशन, त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या थेअरी दिलेल्या आहेत. मग थेअरीमध्ये कुठली थेअरी अशी आहे की ज्यातच तुम्ही जास्तीत जास्त स्टडी करणं गरजेचं आहे. ओके, फर्स्ट युनिट आहे आपलं मोटिवेशन. मोटिवेशनमध्ये आपण काय काय पाहिलं तर मोटिवेशनमध्ये आपण कन्सेप्ट अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मोटिवेशन हे पाहिले. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह मोटिवेशन, फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल मोटिवेशन. त्याचबरोबर मोटिवेशनच्या काही थेअरीज आपण पाहिल्या. थेअरीजमध्ये आपण 3 थेअरीज होत्या आपल्याला. त्यामध्ये पहिली थेअरी होती अब्राहम मास्लो यांची नीड हायरार्ची थेअरी, म्हणजेच अब्राहम मास्लो यांचा मूलभूत गरजांचा सिद्धांत. ओके, त्यानंतर फ्रेडरिक हर्सबर्ग यांचा द्विघटकीय सिद्धांत, 2 फॅक्टर्स थेअरी होती त्यांची, ती आपण पाहिली. त्यानंतर डग्लस मॅग्रेगर यांचा सिद्धांत आपण पाहिला. त्याला आपण एक्स अँड वाय थेअरी असं म्हटलं जातं, त्याला क्ष व य सिद्धांत. ओके, या पद्धतीचे 3 सिद्धांत आपण इथं पाहिलेले आहेत. त्यामध्ये पहिला सिद्धांत होता तो म्हणजे मूलभूत गरजांचा सिद्धांत. त्यामध्ये मूलभूत गरजांच्या सिद्धांतामध्ये पहिली गरज कोणती होती असं तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो तुमच्या लक्षात असणं अतिशय गरजेचं आहे की कोणकोणते गरजा येतात मूलभूत गरजांच्या सिद्धांतामध्ये. त्यामध्ये शारीरिक गरजा, सुरक्षितता गरजा, सामाजिक गरजा, बहुमान गरजा व स्वयंप्रेरणा गरजा, या पद्धतीच्या वेगवेगळ्या गरजा सांगितलेल्या आहेत. त्यानंतर फ्रेडरिक हर्सबर्ग यांची जी थेअरी आहे, द्विघटकीय सिद्धांत आपण सांगितला आहे. तो द्विघटकीय सिद्धांत आपण ज्या वेळेला आपण द्विघटकीय सिद्धांताचं लेक्चर घेतलं त्या लेक्चरमध्ये मोस्टली सांगितलं गेलं की त्यावरती कोणकोणत्या पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आणि एक्स अँड वाय थेअरी. ओके, सो या पद्धतीनं आपलं हे पहिलं युनिट आहे. आणि पहिलं युनिट जे आपलं आहे त्यावरती बऱ्यापैकी क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मग कसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, फॉर एक्झाम्पल काय असू शकतं तर फॉर एक्झाम्पल गरजाचा सिद्धांत हा कोणी मांडला किंवा गरजांचा सिद्धांत कोणी सांगितला. हू प्रोफाउंडेड नीड हायरार्ची थेअरी. ओके, गरजांचा सिद्धांत कोणी सांगितला असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मग ऑप्शन तुम्हाला वेगवेगळे असू शकतात, जसं की हेनरी फेऑल असेल, फ्रेडरिक हर्सबर्ग असेल, डग्लस मॅग्रेगर असेल किंवा अब्राहम मास्लो असतील. या पद्धतीचे वेगवेगळे ऑप्शन असू शकतात आणि या ऑप्शनमध्ये तुम्हाला बरोबर ऑप्शन निवडायचा आहे. तो बरोबर ऑप्शन असेल आपला अब्राहम मास्लो. ओके, त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या थेअरीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे द्विघटकीय सिद्धांत कोणी मांडला. तर दोन घटकीय सिद्धांत जो आहे 2 फॅक्टर्स थेअरी, त्यामध्ये हू प्रोफाउंडेड 2 फॅक्टर्स थेअरी. ऑप्शन असतील हेनरी फेऑल, फ्रेडरिक हर्सबर्ग, डग्लस मॅग्रेगर अँड अब्राहम मास्लो. सो करेक्ट आन्सर तुमचा असणार आहे फ्रेडरिक हर्सबर्ग. ओके, त्यानंतर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, दंड आकारणे म्हणजे काय किंवा दंड आकारणे म्हणजे कोणत्या प्रकारची प्रेरणा आहे. ओके, मोटिवेशनमधला हा क्वेश्चन असणार आहे. चार्जिंग ऑफ फाईन इज डॅश डॅश टाईप ऑफ मोटिवेशन. ओके, दंड आकारणे हा कोणत्या पद्धतीचं मोटिवेशन आहे किंवा कोणत्या पद्धतीची कार्यप्रेरणा आहे. सो तिथं तुमचं असणार आहे नकारात्मक, म्हणजेच नेगेटिव्ह मोटिवेशन. ओके, त्यानंतर मी तुम्हाला आत्ता सांगितलं की मूलभूत गरजांचा सिद्धांत आपण पाहिला आहे. मूलभूत गरजांचा सिद्धांत आपल्याला कोणी सांगितला आहे तर अब्राहम मास्लो यांनी सांगितला. आणि त्यामध्ये किती गरजा स्पष्ट केल्या गेल्या आहेत. ओके, मूलभूत गरजांचा जो सिद्धांत असणार आहे त्या सिद्धांतामध्ये किती गरजा स्पष्ट केल्या गेल्या आहेत. तर आन्सर असेल तुमचं 5 गरजा तिथं स्पष्ट केल्या गेलेल्या आहेत. हाऊ मेनी नीड आर एक्सप्लेन इन नीड हायरार्ची थेअरी. सो आन्सर असेल 5. त्यानंतर गरजेचा सिद्धांत कशावर आधारित आहे. आता गरजांचा सिद्धांत कशावर आधारित आहे. मूलभूत मानवी गरजांचा सिद्धांत असं म्हटलं जातं त्याला, त्या सिद्धांताला. त्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला आहे की गरजांचा सिद्धांत हा कशावरती आधारित आहे. साहजिक आन्सर आहे की गरजांचा सिद्धांत हा मानवी गरजा
याच्यावरती आधारित आहे. आन्सर असणार आहे तुमचं तिथं ह्युमन नीड्स. ऑप्शन तुम्हाला वेगवेगळे असू शकतात, जसं की कस्टमर्स नीड, एम्प्लॉई नीड्स, त्यानंतर डेटर स्पीड म्हणजेच मानवी गरजा, ग्राहकांच्या गरजा, कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि कर्जदाराची गरज. ओके, सो मग लक्षात ठेवायचं की गरजेचा सिद्धांत हा कशावर आधारित आहे, तर गरजेचा सिद्धांत हा मानवी गरजांवरती आधारित आहे. सो या पद्धतीचे वेगवेगळे क्वेश्चन्स असू शकतात. त्याचबरोबर वाय सिद्धांतालाच आणखीन काय म्हटलं जातं, तर वाय सिद्धांतालाच आधुनिक सिद्धांत असं सुद्धा म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा, वाय सिद्धांताला आधुनिक सिद्धांत असं म्हटलं जातं. ओके, त्याचबरोबर वेगवेगळे आपण घटक पाहिलेत. त्यामध्ये आरोग्यदायी घटक हे कोणत्या सिद्धांताचे भाग आहेत. ओके, आरोग्यदायी घटक हे कोणत्या सिद्धांताचे भाग आहेत. सो लक्षात घ्या की आरोग्यदायी घटक जे आहेत ते द्विघटकीय सिद्धांताचे भाग आहेत. हायजेनिक फॅक्टर्स आर पार्ट ऑफ टू फॅक्टर्स theories. Okay, and why theory is also called as modern theory. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं वाय थेरीला मॉडर्न थेरी, आधुनिक थेरी असं म्हटलं जातं, आधुनिक सिद्धांत असं म्हटलं जातं, त्याचबरोबर एक्स सिद्धांतालाच पारंपरिक सिद्धांत असं म्हटलं जातं. म्हणजेच एक्स थेरी इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रॅडिशनल थेरी. त्याचबरोबर द्विघटकीय सिद्धांत जो आहे तो कोणकोणत्या घटकांवरती आधारित आहे. ओके, ऑप्शन वेगवेगळे असू शकतात तिथे तुम्हाला, जसं की ऑप्शन असेल फर्स्ट तुम्हाला स्वच्छता आणि वर्तन, दुसरा ऑप्शन असू शकतो सुरक्षा आणि स्वाभिमान, तिसरा ऑप्शन असू शकतो स्वतःची वास्तविकता आणि स्थितीभाग, आणि चौथा ऑप्शन असतो वैयक्तिक आणि गट. यामध्ये करेक्ट ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. तिथं करेक्ट ऑप्शन कोणता असू शकतो, तर द्विघटकीय सिद्धांत हा स्वच्छता व आणि वर्तन किंवा स्वच्छता व वर्तन याच्यावरती आधारित आहे. टू फॅक्टर्स थेरी इज बेस्ड ऑन विच फॅक्टर्स असा क्वेश्चन असू शकतो. तो आन्सर आहे हायजेन अँड बिहेवियर. ओके, त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, द टर्म ऑफ मोटिवेशन इज डॅश डॅश कन्सेप्ट. ओके, प्रेरणा ही डॅश डॅश संकल्पना आहे. साधं सरळ सोपा आन्सर आहे, प्रेरणा ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. सो या पद्धतीचे वेगवेगळे क्वेश्चन्स तुम्हाला या पहिल्या युनिटवरती आपल्या विचारले जाऊ शकतात. ओके, त्याचबरोबर तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की अब्राहम मास्लो यांनी किती गरजा स्पष्ट केलेल्या आहेत. गरजांच्या सिद्धांतामध्ये तर 5 गरजा स्पष्ट केलेल्या आहेत. ओके, त्यामध्ये कोणकोणत्या गरजा विचारल्या गेलेल्या आहेत, तो गरजांचा क्रम काय आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. तर लक्षात घ्या की गरजांचा क्रम कशा पद्धतीने लावलेला आहे. पहिली गरज कोणती आहे, दुसरी कोणती, तिसरी कोणती, चौथी कोणती आणि शेवटची कोणती. सो पहिली गरज आहे शारीरिक गरज, दुसरी आहे सुरक्षा गरज, तिसरी आहे सामाजिक गरज, त्यानंतर चौथी आहे मान सन्मानाच्या गरजा तिथं विचारल्या जातात, आणि त्यानंतर व्यक्ती विकासाच्या गरजा. या पद्धतीनं वेगवेगळ्या 5 तिथं गरजा तुम्हाला तिथं त्यांनी सांगितलेल्या आहेत. ओके, त्यानंतर तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की पदोन्नती हा भारतीय एक अंतर्गत स्रोत आहे. आन्सर तुमचं इथं अंतर्गत असणार आहे. ओके, प्रमोशन इज अ इंटरनल सोर्स ऑफ रिक्रुटमेंट. ओके, सो या पद्धतीने वेगवेगळे क्वेश्चन्स तुम्हाला इथं विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आपलं दुसरं युनिट आहे स्टाफिंग अँड लीडरशिप. यामध्ये 2 पॉईंट आहेत आपल्याला, स्टाफिंग फर्स्ट अँड सेकंड, लीडरशिप. स्टाफिंगमध्ये आपण काय काय पाहिलं, तर कन्सेप्ट अँड डेफिनेशन आपण पाहिली आहे स्टाफिंगची. त्याचबरोबर स्टाफिंग म्हणजे काय हे आपण इथं पाहिले. देन सोर्स अँड सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर स्टाफिंगची. ओके, त्यानंतर लीडरशिपमध्ये कन्सेप्ट ऑफ लीडरशिप, देन
फंक्शन्स ऑफ ए लीडर आणि थ्रेड्स इन अ लीडरशिप अँड लीडरशिप स्टाईल. लीडरशिपवरती तुम्हाला असाइनमेंटला एक क्वेश्चन दिला होता, त्यामुळे तुम्ही लीडरशिपचा स्टडी व्यवस्थित केला नसेल तर तुम्हाला करावा लागेल, कारण बऱ्याच पॉईंटमधील क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. मग फॉर एक्झाम्पल कोणत्या पद्धतीचे कशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सो त्यामध्ये नेतृत्व शैली आपण पाहिली. नेतृत्व शैली म्हणजेच लीडरशिप स्टाईल्स आपण वेगवेगळ्या पाहिलेल्या आहेत. मग कोणती लीडरशिप स्टाईल आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, की जेणेकरून ऑप्शनमध्ये जर तुम्हाला विचारलं गेलं की यामधील कोणती लीडरशिप स्टाईल नाही, सो तुम्हाला तिथं आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. ओके, सो त्यासाठी तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्टाईल ऑफ लीडरशिप. मग त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन वेगवेगळे असू शकतात. त्यामध्ये पार्टिसिपेटिव्ह, फंक्शनल, ॲटोक्रेटिक आणि ऑप्शन असू शकतो ऑर्गनायझिंग. सो आन्सर तुमचा असेल ऑर्गनायझ. म्हणजेच खालीलपैकी कोणती नेतृत्व शैली नाही. त्यामध्ये वेगवेगळ्या नेतृत्व शैली असू शकतात. त्यामध्ये सहभागी नेतृत्व शैली, एकतंत्री नेतृत्व शैली, कार्यात्मक नेतृत्व शैली आणि आयोजन नेतृत्व शैली. त्यामध्ये तुमचा आन्सर काय असू शकतं? आयोजन नेतृत्व शैली. त्याचनंतर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की डॅश डॅश इज वन ऑफ द स्टाईल ऑफ लीडरशिप. ओके, म्हणजेच डॅश डॅश ही एक नेतृत्व शैली आहे. ऑप्शन वेगवेगळे असू शकतात. त्यामध्ये आयोजन, नियोजन, दिग्दर्शन आणि लोकशाही. सो लोकशाही ही एक नेतृत्व शैली आहे. ओके, सो त्यासाठी तुम्हाला नेतृत्व शैलीचे टाईप्स कोणकोणते आहेत किंवा स्टाईल आपल्याला सांगितल्यात. स्टाईलमध्ये कोणकोणत्या स्टाईल आहेत हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून ऑप्शनमध्ये तुम्हाला जर विचारलं की कोणत्या नेतृत्व शैली नाही असं जर विचारलं गेलं तर तुम्हाला ते आयडेंटिफाय करता यावं. त्यानंतर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की डॅश डॅश हे एक व्यवस्थापन कार्य आहे ज्यामध्ये परिणामांचे मोजमाप करणे, निकालांची तुलनांबरोबर तुलना करणे आणि सुधारात्मक कारवाई करणे समाविष्ट असते. ऑप्शन असू शकतात नियंत्रित, नियोजन, नेतृत्व, दिग्दर्शन. मग इथं काय बरोबर आन्सर असू शकतं? तर तिथं बरोबर आन्सर असू शकतं कंट्रोलिंग म्हणजेच नियंत्रण. ओके, काय विचारलं जाऊ शकतं तुम्हाला? डॅश डॅश इज ए मॅनेजमेंट फंक्शन विच इन्व्हॉल्व्स मेजरिंग रिझल्ट्स, कंपेअरिंग रिझल्ट टू एक्सपेक्टेशन अँड टेकिंग करेक्टिव्ह ॲक्शन. आन्सर असू शकतं तुमचं कंट्रोलिंग. ओके, ओके. त्यानंतर आपण MIS हा एक पॉईंट पाहिला आहे. MIS याचं तुम्हाला संक्षिप्त रूप विचारलं जाऊ शकतं, लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये लक्षात घ्या, MIS मीन्स मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. ओके, MIS इज मॅनेजमेंट इन्फॉर्मेटिव्ह किंवा इन्फॉर्मेशन सिस्टम. त्याचबरोबर CPM तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. CPMचा लॉंग फॉर्म, त्यामध्ये क्रिटिकल पाथ मेथड या पद्धतीने CPMचा लॉंग फॉर्म असू शकतो. त्यानंतर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की वैयक्तिक निरीक्षण हे व्यवस्थापकीय नियंत्रणाचे पारंपरिक तंत्र आहे. सो त्यासाठी तुम्हाला कोणकोणती नियंत्रणाची तंत्रे आहेत आणि कोणकोणती नियंत्रणाची तंत्रे नाहीत हे तुम्हाला इथं माहिती असणं आवश्यक आहे. सो आन्सर तुमचा असू शकतं वैयक्तिक नियंत्रण हे व्यवस्थापकीय नियंत्रणाचे पारंपरिक तंत्र आहे. ओके, त्यानंतर डॅश डॅश हे एक असे कार्य आहे जे शोधते की वास्तविक कामगिरी मानकांपासून किती दूर वळते. मग तिथं असं असू शकतं की मग कोणतं कार्य आहे? तुम्हाला ऑप्शन असू शकतात दिग्दर्शन, नेतृत्व, प्रेरणा का नियंत्रण. त्यामध्ये तुमचं आन्सर असू शकतं नियंत्रण म्हणजेच कंट्रोलिंग. ओके, कंट्रोलिंग is a function which find out how far actual performance divides from standards. ऑप्शन असू शकतात डायरेक्टिंग, लीडिंग, मोटिवेटिंग, कंट्रोलिंग. आन्सर काय आहे तुमचं इथं? कंट्रोलिंग. ओके, त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की PERT, PERT स्टँड्स फॉर. आन्सर आहे
प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक. लक्षात घ्या, आन्सर असेल प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक. ओके, PERT म्हणजे प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक. देन वरपासून खालपर्यंत संपूर्ण व्यवस्थापन प्रक्रियेची गंभीर परीक्षा आणि मूल्यांकनास काय म्हटलं जातं? तर त्याचा आन्सर असणार तुमचं व्यवस्थापन ऑडिट. ओके, वरपासून खालपर्यंत ज्या काही व्यवस्थापनाच्या स्टेजेस असतील त्याचं मूल्यांकन केलं जातं किंवा त्याची जी ती जी प्रक्रिया असेल त्या प्रक्रियेची परीक्षा किंवा मूल्यांकन जे काही केलं जातं त्याला काय म्हटलं जातं असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर आन्सर असेल तुमचं मॅनेजमेंट ऑडिट. ओके, क्रिटिकल एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ द एंटायर मॅनेजमेंट प्रोसेस फ्रॉम टॉप टू बॉटम इज कॉल्ड मॅनेजमेंट ऑडिट. त्याचबरोबर प्रस्तावित खर्च आणि अंदाजित उत्पन्नाची योजना कशाला म्हणतात? तर लक्षात घ्या, आन्सर असणार आहे इथं अर्थसंकल्प. ओके, अर्थसंकल्प. ए प्लॅन ऑफ proposed expenditure and estimated income is called as budget. त्याचबरोबर डॅश डॅश हे संस्थेतील लोकांना त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्गदर्शन, समुपदेशन, प्रवृत्त करते आणि त्यांचे नेतृत्व करण्याच्या प्रक्रियेचा संदर्भ देते. तिथं तुमचं असणार आहे डायरेक्टिंग किंवा निर्देशन काय असेल ते. ओके, त्यानंतर संस्थेमध्ये क्रिया सुरू करण्याची जी काय कार्य केली जातात त्या कार्याला काय नाव असतं? तर त्याला दिग्दर्शन असं म्हटलं जातं, डायरेक्टिंग असं म्हटलं जातं. डॅश डॅश नेम द फंक्शन दॅट इनिशिएट्स ॲक्शन्स इन द ऑर्गनायझेशन. ऑप्शन असतील प्लॅनिंग, कंट्रोलिंग, स्टाफिंग, डिरेक्टिंग. करेक्ट आन्सर इज डिरेक्टिंग. ओके, त्याच पद्धतीनं संभाव्य कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याची आणि त्यांना संस्थेत नोकरीसाठी अर्ज करण्यास उद्युक्त करण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? तर त्याला नियोजन म्हटलं जातं, प्रशिक्षण म्हटलं जातं, भरती म्हटलं जातं की जाहिरात म्हटलं जातं? तो करेक्ट आन्सर असणार आहे इथं भरती. ओके, सो या पद्धतीनं काही डिरेक्टिंग हा पॉईंट आपला इथं टॉपिक आपला असणार आहे. ओके, काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? डॅश डॅश रेफर्स द प्रोसेस ऑफ इन्स्ट्रक्टिंग, गायडिंग, काउन्सिलिंग, मोटिवेटिंग अँड लीडिंग पीपल इन द ऑर्गनायझेशन टू अचीव देअर ऑब्जेक्ट. आन्सर असणार आहे डायरेक्टिंग. ऑप्शन वेगवेगळे असू शकतात. सपोज मोटिवेशन, लीडरशिप, स्टाफिंग, डायरेक्टिंग. आन्सर असणार आहे करेक्ट डायरेक्टिंग. ओके, त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं स्टाफिंग प्रक्रियेत सामील झालेल्या किंवा जी काही चरणं सामील होतात त्यांचा योग्य क्रम लावायचा आहे आपल्याला. मग करेक्ट आन्सर इथं तुमचं काय असणार आहे? योग्य क्रमाचं लक्षात घ्या. पहिला जो काही क्रम असणार आहे त्यामध्ये पहिला पॉईंट असणार आहे तो म्हणजे मनुष्यबळाची आवश्यकता. ओके, मनुष्यबळाची आवश्यकता. त्यानंतर भरती, त्यानंतर निवड, त्यानंतर प्लेसमेंट अँड अभिमुखता आणि त्यानंतर यांचं अनुमान काढणे. ओके, म्हणजेच तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की पुट द स्टेप्स इन्व्हॉल्व इन द स्टाफिंग प्रोसेस इन करेक्ट सिक्वेन्स. ओके, फर्स्ट ऑप्शन करेक्ट ऑप्शन सांगते मी तुम्हाला की कशा पद्धतीने असू शकतो. सो करेक्ट ऑप्शन तुमचा असणार आहे इस्टिमेटिंग द मॅनपॉवर, त्यानंतर रिक्रुटमेंट, सिलेक्शन, त्यानंतर प्लेसमेंट अँड ऑर्गनायझिंग किंवा ऑर्गनायझेशन. सो या पद्धतीनं ऑप्शन असणार आहेत.
त्यानंतर कोणत्या क्रमाने व्यवस्थापक सामान्यतः व्यवस्थापकीय कार्ये करतात. व्यवस्थापकीय जी कार्ये केली जातात व्यवस्थापकाकडून आपण जी पाहिली त्यामध्ये कोणता क्रम असणार आहे. ओके, पहिलं कार्य कोणतं केलं जातं, शेवटचं कार्य कोणतं केलं जातं, त्यामध्ये लक्षात घ्या करेक्ट क्रम असा असतो की जो काही व्यवस्थापकीय कार्य व्यवस्थापकाला जो काही व्यवस्थापक असतो जो व्यवस्थापकीय कार्य करतो त्याला पहिलं कार्य करावं लागतं ते म्हणजे नियोजन, त्याच्यानंतर संघटन, त्याच्यानंतर नेतृत्व आणि त्याच्यानंतर कंट्रोलिंग म्हणजेच नियंत्रण. ओके, क्रम लक्षात घ्या. प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लीडिंग, कंट्रोलिंग. नियोजन, संघटन, नेतृत्व आणि नियंत्रण. त्यानंतर खालीलपैकी कोणता अंतर्गत भरतीचा स्रोत नाही. लक्षात घ्या प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो. खालीलपैकी कोणता अंतर्गत भरतीचा स्रोत नाही. ऑल ऑफ द फॉलोविंग आर सोर्स ऑफ इंटरनल रिक्रुटमेंट एक्सेप्ट. ओके, आन्सर असणार आहे तुमचं ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरात. त्यानंतर पुढे बघूयात आपण. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की डॅश डॅश नेतृत्व शैली ही त्याच्या क्षमतेवर विश्वासाची अभिव्यक्ती आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आन्सर असेल तुमचं पार्टिसिपेटिव्ह म्हणजे सहभागी. ओके, आन्सर असेल सहभागी, पार्टिसिपेटिव्ह. क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो. द डॅश डॅश लीडरशिप स्टाईल इज ॲन एक्सप्रेशन ऑफ द लीडर्स ट्रस्ट इन द ॲबिलिटीज ऑफ हिज सबऑर्डिनेट्स. आन्सर असणार आहे पार्टिसिपेटिव्ह. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कोणत्या सिद्धांताने असे गृहीत धरले आहे की कर्मचाऱ्यांची सक्ती करणे आणि त्याचे नियंत्रण करणे ही व्यवस्थापकाची भूमिका आहे. लक्षात घ्या क्वेश्चन काय विचारला जातो. कोणत्या सिद्धांताने असं गृहीत धरलं आहे की कर्मचाऱ्यांची सक्ती करणे किंवा कर्मचाऱ्यांना सक्ती करणे त्यांचे नियंत्रण करणे ही व्यवस्थापकाची भूमिका आहे. सो करेक्ट आन्सर इथं असणार आहे तुमचं क्ष थेरी. ओके, म्हणजेच एक्स थेरी. विचारला गेलेला क्वेश्चन काय आहे. विच थेरी ॲज्युम दॅट द मॅनेजर रोल इज टू करेक्ट अँड कंट्रोल एम्प्लॉईज. आन्सर असेल एक्स थेरी. ओके, त्यानंतर विचारलं जाऊ शकतं नियंत्रणाचे महत्त्व काय आहे. काय विचारलं जाऊ शकतं नियंत्रणाचे महत्त्व काय आहे. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोलिंग. ओके, लास्ट टॉपिक चालला आपला व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोलिंग. यामध्ये करेक्ट तुमचा आन्सर असणार आहे इन्श्युअर दॅट ॲडव्हर्टाईज आर इन अकॉर्डन्स विथ द टर्म ऑफ द प्लॅन. म्हणजेच क्रियाकलाप योजनेच्या अटीनुसार आहेत याची खात्री करणे हे नियंत्रणाचे महत्त्व आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की हे ज्या पदासाठी किंवा त्या व्यक्तीसाठी निवडलं गेलेलं आहे अशा पदावर काम करणारा असा संदर्भ देतो. आता बघा काय निवडलं जातं किंवा काय करेक्ट आन्सर इथं असू शकतो. ऑप्शन तुम्हाला वेगवेगळे असू शकतात. ऑप्शनमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ऑप्शन तुम्हाला इथं प्लेसमेंट, निवड, भरती, अभिमुखता या पद्धतीचे वेगवेगळे ऑप्शन असणार आहेत. मग या ऑप्शनमध्ये करेक्ट ऑप्शन कोणता असणार आहे. तो करेक्ट ऑप्शन आपला प्लेसमेंट हा असणार आहे. क्वेश्चन काय विचारला गेला. इट रेफर टू द एम्प्लॉई ऑक्युपाईंग द पोझिशन ऑर पोस्ट फॉर विच द पर्सन हॅज बीन सिलेक्टेड. ओके, करेक्ट ऑप्शन असणार आहे प्लेसमेंट. देन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं डॅश डॅश म्हणजे निवडलेल्या कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांशी ओळख करून देण्याची आणि संस्थेच्या नियम व धोरणाशी परिचित करण्याची प्रक्रिया आहे. आता कोणती प्रक्रिया अशी आहे की ज्यामध्ये कर्मचाऱ्यांची ओळख करून दिली जाते. तर त्यामध्ये करेक्ट ऑप्शन तुमचा असणार आहे अभिमुखता. अभिमुखता ही अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये
कामासाठी निवडलेले जे काही कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांची इतर कर्मचाऱ्यांबरोबर काय केली जात असते, ओळख करून दिली जात असते. काय विचारला गेला क्वेश्चन, डॅश डॅश इज द प्रोसेस ऑफ इंट्रोड्युसिंग द सिलेक्टेड एम्प्लॉई टू द ऑर्डर एम्प्लॉईज अँड familiarizing him with the rules and policies of the organization. ओके, करेक्ट ऑप्शन असणार आहे आपला ओरिएंटेशन. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, नियंत्रण हे व्यवस्थापनाचे डॅश डॅश कार्य आहे. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थापनाची कार्य कोणकोणती आहेत ते माहिती असणं आवश्यक आहे. पहिलं कोणतं आहे, शेवटचं कोणतं आहे. लक्षात घ्या, व्यवस्थापनाचं पहिलं कार्य नियोजन आहे, शेवटचं कार्य नियंत्रण आहे. ओके, सो क्वेश्चन काय विचारला आहे, नियंत्रण हे व्यवस्थापनाचे डॅश डॅश कार्य आहे. करेक्ट आन्सर तुमचा असणार आहे शेवटचे. लक्षात घ्या, नियंत्रण हे व्यवस्थापनाचे शेवटचे कार्य आहे. कंट्रोलिंग इज द लास्ट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, नियंत्रण प्रक्रियेत सामील झालेल्या चरणांचा योग्य क्रम द्या. आता नियंत्रण प्रक्रिया जी असणार आहे, जी की आपण पाहिली, त्यामध्ये जी काही चरणे सामील केली जातात, ओके, त्यांचा योग्य क्रम काय असणार आहे, राईट, त्यांचा क्रम सिक्वेन्स काय असणार आहे. सो लक्षात घ्या, करेक्ट आन्सर तुमचा असणार आहे करेक्ट आन्सरमध्ये तुमचा पहिला मुद्दा जो असणार आहे तो म्हणजे कार्यप्रदर्शन मानके निश्चित करणे. त्यानंतर प्रत्यक्ष कामगिरीचे मोजमाप करणे. त्यानंतर मानकांशी वास्तविक कामगिरीची तुलना करणे. त्यानंतर विचलनांचे विश्लेषण करणे. सुधारात्मक कारवाई करणे. ओके, क्रम व्यवस्थित लक्षात घ्या, अशा पद्धतीचा क्रम असू शकतो. योग्य क्रम आहे हा. काय असू शकतं, तर कार्यप्रदर्शन मानके निश्चित करणे, प्रत्यक्ष कामगिरीचे मोजमाप करणे, मानकांशी वास्तविक कामगिरीची तुलना करणे, विचलनाचे विश्लेषण करणे, सुधारात्मक कारवाई करणे. ओके, सो या पद्धतीनं राईट क्रम आपला इथं असणार आहे. ओके, इंग्लिशमध्ये त्यात तोच क्वेश्चन इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो, तर गिव्ह द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द स्टेप्स इन्व्हॉल्व इन द कंट्रोलिंग प्रोसेस. ओके, कंट्रोलिंगची जी काही प्रोसेस आहे त्यामध्ये जो काही करेक्ट सिक्वेन्स लावला गेला आहे तो सिक्वेन्स कशा पद्धतीनं लावला गेला आहे. ओके, सो आन्सर असेल तुमचं सिटिंग परफॉर्मन्स स्टँडर्ड्स, त्यानंतर मेजरमेंट ऑफ ॲक्च्युअल परफॉर्मन्स, त्यानंतर कंपॅरिझन ऑफ ॲक्च्युअल परफॉर्मन्स विथ स्टँडर्ड्स अँड ॲनालायझेशन टेकिंग ऑर बघा, करेक्ट क्रम तुमचा असू शकतो सिटिंग परफॉर्मन्स स्टँडर्ड्स, मेजरमेंट ऑफ ॲक्च्युअल परफॉर्मन्स, त्यानंतर कंपॅरिझन ऑफ ॲक्च्युअल परफॉर्मन्स विथ स्टँडर्ड, त्यानंतर ॲनालायझिंग डेव्हिएशन्स, त्यानंतर टेकिंग ऑर रिॲक्टिव्ह ॲक्शन्स. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जी काही आपली नियंत्रणाची प्रोसेस असते ती तुम्हाला इथं इन शॉर्टमध्ये विचारली गेलेली आहे. ओके, त्यानंतर कोणत्या पद्धतीचा क्वेश्चन आहे जो की तुम्हाला विचारला जाऊ शकतो, त्यामध्ये पुढीलपैकी कोणते व्यवस्थापनाचे कार्य आहे. सो त्यासाठी तुम्हाला प्रॉपर माहिती असणं आवश्यक आहे की कोणकोणती कार्य आहेत व्यवस्थापनाची, की जेणेकरून कोणतं आहे हे विचारलं तर योग्य आन्सर तुम्हाला तिथं निवडता येईल. त्याचबरोबर तुम्हाला कोणतं नाही हे जर विचारलं तर तिथं लगेच आयडेंटिफाय करता येईल. ओके, सो काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कोणतं कार्य व्यवस्थापनाचं आहे. त्यामध्ये ऑप्शन वेगवेगळे असू शकतात. तर करेक्ट आन्सर तुमचं तिथं असणार आहे दिग्दर्शन हे व्यवस्थापनाचं कार्य आहे. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. करेक्ट आन्सर असणार आहे डायरेक्टिंग. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं डॅश डॅश हे कार्यक्रम योजनांना पुष्टी देतात याची खात्री करण्याची प्रक्रिया आहे. ओके, मग काय, तर नियंत्रण हे कार्यक्रम योजनांना पुष्टी देतात. लक्षात घ्या, उत्तर असणार आहे तिथं नियंत्रण. काय उत्तर असणार आहे, नियंत्रण हे कार्यक्रम योजनांना पुष्टी देतात याची खात्री करण्याची प्रक्रिया आहे.
ओके, काय क्वेश्चन विचारला गेला आहे? तो क्वेश्चन आहे डॅश डॅश इज द प्रोसेस ऑफ इन्शुरिंग दॅट इव्हेंट्स कन्फर्म टू प्लॅन. आन्सर काय असणार आहे? कंट्रोलिंग, नियंत्रण. ओके, त्याचनंतर तुम्हाला कोणकोणतं आणखीन क्वेश्चन आहेत की जे विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये जे काही PERT तुम्हाला सांगितलं, ओके, PERT हे नियंत्रणाचे कसले तंत्र आहे? पारंपरिक आहे, प्राचीन आहे, पहिले आहे, दुसरे आहे, तिसरे आहे का आधुनिक आहे? म्हणजे असे वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन्स इथं असणार आहे. तर करेक्ट ऑप्शन तुमचं असणार आहे तिथं PERT. PERT हे नियंत्रणाचे आधुनिक तंत्र आहे. PERT इज अ मॉडर्न टेक्निक ऑफ कंट्रोलिंग. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं नियंत्रित कार्य हे कशाद्वारे केले जाते किंवा डॅश डॅशद्वारे केले जाते. मग तिथं काय विचारलं जाऊ शकतं, मग कशाद्वारे केलं जातं, असे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला तिथे विचारले जाऊ शकतात. थोडासा विचार करायचा. नियंत्रण कार्य हे उच्चस्तरीय व्यवस्थापनाद्वारे केलं जातं का लोअर लेवल मॅनेजमेंटद्वारे केलं जातं का मध्यमस्तरीय व्यवस्थापनाद्वारे केलं जातं? तर ह्याचं आन्सर असणार आहे ऑल द लेवल्स. ओके, आन्सर असणार आहे सर्व स्तर. आन्सर काय असणार आहे आपलं? सर्व स्तर. नियंत्रण हे उच्चस्तरीय व्यवस्थापनाद्वारे सुद्धा केलं जातं, लोअर लेवल मॅनेजमेंटद्वारे सुद्धा केलं जातं आणि मध्यमस्तरीय व्यवस्थापनाद्वारे सुद्धा केलं जातं. म्हणजेच द कंट्रोलिंग फंक्शन इज परफॉर्म्ड बाय टॉप लेवल मॅनेजमेंट, लोअर लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट का ऑल द लेवल्स? तर आन्सर असणार आहे आपलं ऑल द लेवल्स. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ब्रेक इव्हन ॲनालिसिस इज डॅश डॅश टेक्निक ऑफ कंट्रोलिंग. लक्षात घ्या, समविच्छेदन विश्लेषण ब्रेक इव्हन ॲनालिसिस हे नियंत्रणाचे कोणते तंत्र आहे? सो त्यासाठी तुम्हाला कोणकोणती तंत्रे नियंत्रणाचे आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे, जी की आपण लेक्चरमध्ये पाहिलेली आहेत. मॉडर्न कोणती आहेत, त्याचबरोबर ट्रॅडिशनल कोणती आहेत. ओके, सो लक्षात घ्या, ब्रेक इव्हन ॲनालिसिस हे नियंत्रणाचं म्हणजे समविच्छेदन विश्लेषण हे नियंत्रणाचे पारंपरिक तंत्र आहे. लक्षात घ्या, ट्रॅडिशनल टेक्निक आहे. ब्रेक इव्हन ॲनालिसिस इज ए ट्रॅडिशनल टेक्निक ऑफ कंट्रोलिंग. त्यानंतर नियंत्रणाचे तंत्र किती विभागामध्ये विभागले गेले आहेत? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की नियंत्रणाचे तंत्र हे मॉडर्न अँड ट्रॅडिशनल या पद्धतीनं 2 विभागामध्ये विभागले गेलेले आहे. सो लक्षात घ्या, आन्सर तुमचा असणार आहे इथं 2. ऑप्शन तुम्हाला असू शकतो 2, 3, 4, 5, 6 काय असेल ते. सो करेक्ट आन्सर तुमचं काय असणार आहे इथं की नियंत्रणाचे तंत्र 2 विभागामध्ये विभागले गेले आहे. द टेक्निक्स ऑफ कंट्रोलिंग आर डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. लक्षात घ्या, TWO 2 पार्ट्स. ओके, सो या पद्धतीनं 4ही टॉपिकवरती वेगवेगळे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सो 4ही टॉपिकचा प्रॉपर स्टडी करायचा आहे जेणेकरून एक्झाममध्ये कोणतेही टॉपिकवरती क्वेश्चन्स जर विचारले गेले तर तिथं आपल्याला आन्सर करेक्ट निवडता येईल. ओके, सो या पद्धतीनं आपले 4ही टॉपिकची रिव्हिजन जी आहे ती रिव्हिजन इथं कंप्लीट झालेली आहे. ओके, सो ऑल द बेस्ट सर्वांना. थँक्यू.